हाय, हॅलो आणि नमस्कार. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले खूप सोपं आणि ब्युटिफुल दिसणारं ब्लाऊज डिझाईन्स. तुम्ही बघू शकता, मी फक्त याला आकार देऊन कट करून घेतले आणि राहिलेला भाग पण आपण कट करून घेऊ. हे बघा, 2 भाग झालेत. त्याला आता आपण स्टिच करून घेऊ. साईडना फक्त अर्धा इंच साईड ठेवायची, म्हणजे आपल्याला कट करताना त्याचा आकार व्यवस्थित येतो. पूर्ण एकदा स्टिच करून घेऊ आणि नंतर त्याला कट करून दुमटून घेऊ. सोयीचं असं पलटून घेऊ भाग आणि त्याच्यावर शिलाई मारून घेऊ. थोडंसं प्रेस करा. त्याला पेपर, पट्टी किंवा काही लावायची गरज नाही. आकार एकदम परफेक्ट येतो. मधामध्ये लावायसाठी मी 4 इंचाची पट्टी घेतली आहे. तुमचा जसा गळ्याचा साईज असेल त्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. माझा गळ्याची जास्त नाही आहे म्हणून मी 4 इंचाची पट्टी घेतली आहे. त्याला शिवून घेऊया. वरून फक्त थोडं छान किंवा डिझायनर वाटावं म्हणून मी एक फ्लावर तयार करून घेतलं आहे, ते पण लावते. ह्या फ्लावर कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावरचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही ते पण बघू शकता. आता याला परत शिवून घेऊ आणि याचा लुक आणखीन बेटर दिसायसाठी आपण याला लेस लावू. मी इथं गोल्डन कलरची लेस घेतली आहे. तुम्हाला जशी वाटेल तसे तुम्ही घेऊ शकता. आता याला शिलाई मारून घेऊ. फक्त लेस आणि हे व्यवस्थित लावलं की ब्लाऊजचा गळा डिझाईन आणखीन उठून दिसतो. हा गळा खूपच सोपा आहे पण दिसायला आणखी छान वाटतो. तुम्ही तुमच्या कोणत्याही पार्टी वेअर साडीसाठी किंवा काठपदरी साडीवरही हा सगळा टाकू शकता. मी इथं आता पूर्ण ही लेस लावून घेतली. इकडल्या साईडला पण तशीच लेस लावून घेतली आहे. मी गोल्डन कलरची लेस वापरली. तुम्हाला जशी वापरा वाटेल तुम्ही तशी वापरू शकता. झाले. साईडनं शिलाई मारून घेऊ खालून पण. तुम्ही बघू शकता, दिसायला खूपच छान आणि सुंदर दिसते गळा. लेस कट करून घेऊ. टक्स साईडचे जे आहेत पाठीमागचे ते करून घेऊ. हे टक्स किती साईडवर घ्यायचे, किती उंचीवर घ्यायचे, किती रुंद घ्यायचे याचे पण समजा कोणत्या मेजरमेंटनुसार कसे टक्स घ्यायचे त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पण बघू शकता. याला दोरी लावून घेऊ. बघा आता हा गळा किती सुंदर दिसतोय. असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब